तर भानो आज केला मग 31 डिसेंबरचा जलवा. घ्या मग पाहून कसा आहे हा जलवा. तर जय हिंद जय महाराष्ट्र भानो. तर आज आहे 31 डिसेंबर आणि आज होता आपल्या काकूचा बर्थडे. आज 31 डिसेंबर बी आणि काकूचा बर्थडे बी आहे. म्हटलं मस्त सेलिब्रेट करू. मग बर्थडेची तयारी झालीच, फक्त केकच कापायचा राहिला, त्याचीच वाट पाहत जा फक्त आम्ही कोण कोण तर हे सर्व, कारण की हे सगळे केकारच तपिलात, बाकी केचारच नाही. तेवढ्यात आत्याबाई म्हणे की मला ब्लॉग मध्ये घेतलं. मग आत्याबाईला बी ब्लॉग मध्ये. तेवढ्यात आपली दुसरी आत्याबाई बी म्हणे तिला घेतलं आणि मला नाही घेतलं. मग आत्याबाईला घेतलं ब्लॉग मध्ये. एक थोडासा बिघडला होता तर मग सुमित आणि मी आलतो त्याला दुरुस्त करायला. पाहू शकता तुम्ही सुमितनं केला मग दुरुस्त ओके मध्ये. आणि केक दुरुस्तीसाठी आम्हाला दोघांना ठेवलं होतं. म्हटलं आता इकडेच लंबा करून चालले जाऊ तिकडे. प्रार्थना झाल्यानंतर केकाला आमंत्रित केलं स्टेजवर. मग तुझ्या हस्ते दीप प्रज्वलित बी करून टाकला मग ओके मध्ये. हॅपी बर्थडे म्हणून आम्ही केली या बर्थडेची सुरुवात. आणि हॅपी बर्थडे तर म्हटलं आता केक कापायचा राहिला. म्हटलं लवकरात लवकर काकूला म्हटलं केक कापून टाका. काकून केक कापला आणि पहिला घास मुलीच्या हस्ते चारण्यात आलेला आहे आता हा. आणि हा दुसरा घास आईच्या हस्ते मुलीला चारण्यात आलेला आहे आता हा. 0 मिनिटात सुमितनं मीनं केकाचं नियोजन केलं. तुम्हाला तर माहितच आहे आम्ही नियोजन करायमध्ये किती पक्के आहेत. हे सर्व काही कार्यक्रम आटपल्यावर आम्ही थोडासा आयफोन मध्ये फोटोशूट केला. आता हे सगळं काही झालं. आता चला म्हटलं पार्टी करू. 31 डिसेंबर बी म्हटलं आता एका कामात 2 काम होऊन गेले आता आपले. चला मग आता करतो आम्ही एन्जॉयमेंट. सगळ्याला हॅपी न्यू इयर ले हो. जय हिंद जय महाराष्ट्र. करा कष्ट, फॉलो करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.